जुन्या भांडणाचा राग. सांगलीतील शासकीय रुग्णालयातील परिचारिकेला बेदम मारहाण, 5 जणांविरोधात गुन्हे. सांगलीतील शासकीय रुग्णालयातील परिचारिका विद्या सतीश जाधव, वय वर्ष 39, राहणार पोळमळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. संशयितांनी त्यांच्या घरातून 51,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित सिंग कापसे, माही कापसे, रजनी सिंग, सतबीर सिंग आणि पेपे सिंग सर्व राहणार पोळमळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे. मारहाणीचा प्रकार 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9च्या दरम्यान जाधव यांच्या राहत्या घरी घडल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. विद्या आणि संशयित अजिता सिंग कापसे यांचे यापूर्वी भांडण झाले होते आणि याचा राग मनात धरून अजिता सिंग ही 7 एप्रिल रोजी 4 ते 5 संशयितांना सोबत घेऊन विद्या यांच्या घरात आली. संशयितांपैकी पेपे सिंग आणि रजनी सिंग यांनी विद्या यांना धरून ठेवलं. अजिता सिंग यांनी माही यांनी विद्या यांना चप्पलने मारहाण केली आणि रजनी सिंग आणि पेपे सिंग यांनी विद्या यांना तुला ठेवतच नाही असं धमकावत शिवीगाळ केली. संशयितांच्या मारहाणीला घाबरून विद्या या शयनगृहात जाऊन लपल्या. त्यावेळी संशयितांनी शयनगृहाला बाहेरून कडी लावली आणि घरातील साहित्याची नासधूस केली. देवघरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 50,000 रुपयांची रोकड आणि 1,000 रुपये किमतीचे चांदीचे 2 शिक्के चोरून नेले. यापैकी 1 शिक्का सिनर्जी रुग्णालयात नोंदवलेला, दुसरा कोरा होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.